महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य पुरस्कार 2026 यंदा समीक्षक तथा साहित्यिक डॉक्टर रणधीर शिंदे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली हे सोलापुरातील बहुआयामी साहित्यिक म्हणून ओळखले जात होते। त्यांनी मराठी भाषेत कथा, कविता, नाटक, कादंबरी, आत्मकथन तसंच अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये मोलाचं योगदान दिलं। त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो। या पुरस्काराचं स्वरूप रोख रक्कम 11,000 रुपये, सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं आहे। हा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर स्वाती म्हस्के, प्रदीप निफाडकर, किशोर चंडक, दत्ताअण्णा सुरवसे, डॉक्टर नरेंद्र काटीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तसंच या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यावर निवड झालेल्या 3 जणांचा सत्कार करण्यात येणार आहे। सोलापूर जिल्ह्यातून निवड झालेल्या पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे आणि डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर यांचाही सन्मान होणार आहे। हा कार्यक्रम शनिवारी 9 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हिराचंद वाचनालय इथं आयोजित करण्यात आला असून सर्व साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। या पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष किशोर चंडक, फैयाद शेख आदींची उपस्थिती होती। सोलापुरामध्ये डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्याविषयी सर्वांनाच अतिशय प्रेम होतं, आत्मीयता होती। त्याच हेतूने आमच्या मसापचे कार्याध्यक्ष श्री किशोरजी चंडक यांनी त्यांच्या शेठ लोणकरणजी चंडक ट्रस्ट याच्यातर्फे 11,000 रुपये आणि सन्मानपत्र देऊन हा सन्मान करण्याचे ठरवले। त्याप्रमाणे त्यांच्या चंडक ट्रस्टतर्फे हा 11,000 आणि सन्मानपत्र त्यांच्यातर्फे दिलं जातं। महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फेही त्यांचा सन्मान केला जातो। संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आम्ही घेतो। डॉक्टर रणधीर शिंदे हे मूळचे सोलापूरचे आहेत, बार्शीजवळचे आहेत आणि आपल्या सर्वांनाच ते परिचित आहेत की ते एक उत्तम समीक्षक आहेत, उत्तम लेखक आहेत आणि एक उत्तम माणूससुद्धा आहेत।